नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। भगवान भोलेनाथांना श्रावण महिना खूप प्रिय आहे आणि या काळात त्यांची पूजा करणे प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर ठरू शकते। या काळात भोलेनाथांची पूजा केल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। हा व्हिडिओ तुम्ही रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती जर समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। श्रावणामध्ये केलेली छोट्या छोट्या उपायांचा खूप मोठा फायदा होतो। आज आपण अशाच काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय। उत्पन्न वाढीसाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून विधीनुसार पूजा करावी। यानंतर मंत्राचा 108 वेळा जप करावा। तो मंत्र पुढील प्रमाणे: ऐं ह्रीं श्री ओम नमः शिवाय श्री ह्रीं ऐं। हा मंत्र आपणास 108 वेळा म्हणायचा आहे। असे केल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते असे मानले जाते। मित्रांनो, दुसरा उपाय हा रोगमुक्तीसाठी आहे। श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध आणि काळ्या तिळाचा अभिषेक करा। त्यानंतर रोगमुक्तीसाठी भगवान शंकराची प्रार्थना करा। भगवान शंकराच्या कृपेने तुम्ही लवकरच रोगमुक्त व्हाल। तिसरी उपाय आहे तो म्हणजे सुख आणि समृद्धीसाठी। भगवान शंकराला सुगंधित तेलाचा अभिषेक केल्याने घरातील सुख समृद्धी वाढते। चौथा उपाय आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी। 21 बिल्वाच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा। तसेच एक मुठी रुद्राक्ष अर्पण करा। यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका।